असं वाटतं तो आयुष्यभर दुसऱ्यांच्या संसारात दुःख आणून स्वतः सुखाचा अभ्यास करतो, पण त्याच्यामुळं जगालाही सुख मिळत नाही आणि त्याचं आयुष्यभर त्यालाही सुखाची अनुभूती येत नाही. फक्त सर्व सुखाच्या आशा जन्म गेला हीच अनुभूती त्याला येते. एकनाथ महाराज भागवतामध्ये किती गोड स्पष्टपणे बोलतात. महाराज सांगतात, बैलाची कास दुहिता शिंपी भरी दूध नाही हाता, देवी मनोरथ उपासिता नलभे सर्वथा निज सुख. किती दिवस आपण बैलाच्या कासेचं मंथन केलं म्हणजे शिंपी भर दूध हाती येईल. आता सगळे दूधवाले मंडळी आहेत, गाई म्हशी दूध देतात, पण आयुष्य गेलं तरी बैलापासून आपल्याला जसं शिंपी भरही दूध मिळत नाही, तसं दुःखमय असणाऱ्या संसारामध्ये अखंड आयुष्य गेलं तरी सुखाची अनुभूती येत नाही. सगळ्या सुखाच्या अपेक्षेवर आपल्या आयुष्याची वाटचाल होत असते. आणि मग ही चाललेली वाटचाल, नको त्या दिशेने चाललेला प्रवास जेव्हा संतांनी पाहिला, तेव्हा त्यांना बुडते हे जन न देखवेळा आणि येतो कळवळा म्हणून या. आणि त्या कळवळ्या प्रीत्यर्थ संत महात्मे या मृत्यू लोकांमध्ये अवतार घेतात आणि आई वडिलांप्रमाणे तुम्हा आम्हाला प्रबोधन मार्गदर्शन करून सन्मार्ग दाखवण्याचं काम करतात. पण मी नेहमी गाडगे महाराज अभिमानानं सांगतो, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या संत भूमीमध्ये जगत कल्याणासाठी अनेक संतांनी अवतार घेतले. त्यातल्या त्यात जर या महाराष्ट्रातून ज्ञानोबा तुकोबा ही दोन नावं वजा केली तर महाराष्ट्र शून्य झाल्याशिवाय राहणार नाही. कारण की पाया आणि कळस हे दोघे वजा केले तर महाराष्ट्राचं अस्तित्व संपल्याशिवाय राहणार नाही. पण आपलं भाग्य असं, अनंत जन्माच्या पुण्याईनंतर आपण या संतांच्या कुशीत म्हणजे पुणे जिल्ह्यात जन्माला आलोय. ज्ञानोबा तुकोबा शिवबा हे तिघेही ज्या भूमीत अवतरले सगळ्यांचंच असतं, पण पवित्रता त्यानंच येते ज्याचं हरीचे दास जन्माला येतात. लक्षात घ्या. सुशीलो मातृपुण्येनो पितृपुण्येनो पंडिता. आचार्य चाणक्य किती गोड बोलतात. एखाद्या जंगलामध्ये एक जरी सुगंधी झाड असलं तर संपूर्ण जंगलाला सुगंध सुटतो, आणि त्याच जंगलातील एखाद्या झाडाला जर आग लागली तर ते एक झाड सगळ्या जंगलाचा कोळसाही करतं. दोन्ही झाडच असतात. लक्षात घ्या. उत्तरार्धात पुन्हा सांगतात, त्याचप्रमाणे एखाद्या कुळामध्ये गावामध्ये घरामध्ये एखादा जरी भक्त वैष्णव संत जन्माला आला तर तो आपल्या कुळाचं घराचं गावाचं महत्व वाढत असतो. वाढवी महत्व वडिलांचे वडिलांचं महत्व वाढवतो. आणि याच्या उलट दुर्योधनासारखा जर एखादा दुर्जन जन्माला आला तर ते कोळशाच्या झाडासारखा आजच्या कुळाचा विनाशही करून टाकतं. 100 पैकी एक सुद्धा जिवंत राहिला नाही. कुणाचं सांगतो मी? कौरवांचं. म्हणजे जेव्हा चुकीच्या मार्गानं चुकीच्या संस्कारानं आयुष्याची वाटचाल होती तिथं विनाश निश्चित ठरलेला असतो. लक्षात घ्या. शिवछत्रपतींनी जे शासन निर्माण केलं, सत्य चारित्र्य पावित्र्य या गोष्टींची चतुसूत्री होती, त्यांनी निष्कलंकितपणे जीवनाचा कारभार केला म्हणून आजही इतिहासामध्ये अजरामर आहे. म्हणून आपल्याला अनेकदा इतिहासामध्ये सांगितलं जातं, जीवनामध्ये नियत आणि कर्म चांगले ठेवले तर विश्व जरी तुमच्या विरोधात उभं राहिलं तरी तुमचं काही बिघडू शकत नाही, काही वाईट करू शकत नाही. फक्त नीतिमत्ता आणि कर्म चांगले असावे. कारण कर्माचा सिद्धांत जगद्गुरु तुकोबा सुद्धा सांगतात, केले कर्म झाले त्याची भोग आले आणि उपजले मेले ऐसे किती. एक चुकीचं कर्म जीवनात घडलं तर त्याचा किती पश्चाताप होतो आपल्याला भागवत कथा सांगेल. 7 दिवसामध्ये परीक्षिती राजानं भागवत कथा ऐकून आपला उद्धार करून घेतला असता तर त्याच्या मागचं एक चुकीचं कर्म जेव्हा प्रवास करत असताना कलियुगामध्ये कलियुगची सुरुवात झाल्यानंतर सहज त्या ठिकाणी धर्मराजाचं राज्य असताना परीक्षिती राजा विराजमान झाला गादीवर आणि परीक्षितीला विचारलं, बाबा राजा परीक्षिती, आजपासून
सत्य त्रेता द्वापर तीनही युग संपले. आता चौथं युग सुरू झालं. कोणतं? कलियुग. आणि कलियुगामध्ये आता या कलियुगाचा मालक म्हणजे आताचा राजा कोण आहे? परीक्षिती. म्हणजे सांग आता मी या कलियुगामध्ये कुठं राहायचं? कोण विचारतोय? कली. तर परीक्षिती राजाने सांगितलं बाबा तुला राहण्यासाठी ठिकाण, तू तर वाईटच आहे, मग तुला चांगलं ठिकाण आहे. मग जिथं वेश्यागमन होईल, मांसाहार केला जाईल, चोरी होईल, जुगार खेळले जाईल, अशा ठिकाणी त्या कलीला राहण्याची परवानगी दिली. बिचारा नाराज झाला. का? मला एवढं सुंदर कलियुग आणि मला असली राहण्याची ठिकाणं, म्हणजे एखादं तरी चांगलं ठिकाण द्या. तर परीक्षित राजाच्या मुखातून सहज उदार अंतकरणाने शब्द बाहेर पडला, तुला एक चांगलं ठिकाण देतो, जा सोन्यामध्ये वास्तव्य कर. कशात राहायला सांगितलं? सुवर्णामध्ये वास्तव्य करायला सांगितलं. आनंदानं उड्या मारू लागला. गाई नाचे उड्या पुलियाचे उड्या मारू लागला. पण म्हणलं ऐक, फक्त सोन्यामध्ये वास्तव्य कर, म्हणजे सोन्यात नाही तर जे सोनं अधर्मानं आलेलं असेल, अन्यायानं आलेलं असेल, सापडलेलं असेल, चुकीच्या मार्गानं घरात आलेलं असेल, अशा सोन्यामध्ये वास्तव्य करायला सांगितलं. आणि मग हाच राज्यकारभार सुरू असताना सहज एक दिवस परीक्षिती राजाला शिकारीला जाण्याची इच्छा झाली जंगलामध्ये. आणि मग आपल्या वाडवडिलांची संपत्ती, जे काही संपत्तीचं गृह होतं, तिथे गेले. बऱ्याच प्रकारचे मुकुट त्या ठिकाणी होते. आणि त्याच ठिकाणी एक जरासंधाला भीमानं मारल्यानंतर त्याचा हिसकावून घेतलेला मुकुट होता. कारण की जरासंधाचा पराभव झाल्यानंतर त्याचे मुलं म्हटले, आता आमचे वडील तर मेलेत, पण त्यांची आठवण म्हणून त्यांचा सुवर्ण मुकुट रत्न जडे तो आमचा आम्हाला द्या. पण भीमानं तो अन्यायाने हिसकून आपल्या त्या तिजोरीत आणून ठेवला. विनाशकाली विपरीत बुद्धी म्हणा, काही म्हणा, परीक्षिती राजा शिकारीला जाताना नेमका तोच मुकुट घातला. आणि त्यानंच कलीला काय वरदान दिलं होतं? अधर्मानं अन्यायानं हिसकून आणलेल्या सोन्यामध्ये वास्तव्य कर. म्हणजे तो कली त्या मुकुटामध्ये विराजमान होता. तो मुकुट घातला, जंगलामध्ये गेला, बराच प्रवास केला, पण शिकार मिळाले नाही. तहानेने भुकेने व्याकुळ झाला. आता काय करावं म्हणून इकडं तिकडं शोध घेतला. लांब दूरवर एक झेंडा दिसला, पताका दिसली. म्हटले कोणाचा तरी ऋषीचा आश्रम असावा. आणि जवळ जाऊन पाहिलं तर तुम्ही ऋषी ध्यानाला बसले होते. आणि ध्यानाला बसल्यानंतर त्या डोक्यामध्ये कलीचं वास्तव्य असल्यामुळे ऋषी साधू संतांचा सुद्धा विसर पडला. विनाशकाले विपरीत बुद्धी न्यायनं. आणि डोक्यामध्ये अधर्म घुसला त्या कलेच्या माध्यमातून. आणि विचार आला, माझ्यासारखा या त्रैलोक्याचा राजा इथं आला असताना सुद्धा हा ऋषी माझा पाहुणचार करायचा सोडून ध्यान करायचं सोन घेऊन बसलाय. बाजूला पडलेला मेलेला सर्प उचलला आणि त्या ऋषींच्या गळ्यात घातला आणि आपल्या मार्गाने निघून गेला. बराच वेळानं जेव्हा त्या शमीक ऋषींचा पुत्र शुंग ऋषी आल्यानंतर पाहिलं तर काय पाहिलं? आपल्या वडिलांच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प कुणीतरी टाकलाय. आणि वडिलांचा अपमान केलेला पश्चाताप झाला आणि त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, ज्यानं कोणी हे पाप केलं असेल, धर्मानं वागणाऱ्या माझ्या वडिलांचा अपमान केला असेल, त्याला सुद्धा पुढच्या 7 दिवसात काय होईल? सर्पदंश होऊन जगाचा निरोप घ्यावा लागेल. तर का किती दिवसाची मुदत सांगितली? 7 दिवसामध्ये त्याला मरण येईल. त्याला माहित नव्हतं हे कोणी कृत्य केले. आणि बराच वेळाने जेव्हा वडील ध्यानातून बाहेर आले आणि सर्व प्रकार ऐकला शुंग ऋषीच्या माध्यमातून, तेव्हा शमीक ऋषींना पश्चाताप झाला. का? म्हणजे अरे बाबा, तू ज्याला शाप दिलाय त्याच्या जीवावर आपला देवदेव धर्म टिकून आहे. तो धर्मानं आचरण करणारा राजा असल्यामुळेच तर आपण इथं निश्चिंतपणे जीवन जगू शकतो, आपली सर्व व्यवस्था करतो. आणि तुझ्या मुखातून शापवाणी बाहेर पडली. आता तुझ्या मुखातून बाहेर पडलेला शाप जरी खोटा ठरणार नसला तरी काही असो, त्यानं आपलं पालन पोषण केले, त्याचं हित व्हावं यासाठी आत्मचिंतन करून पाहिलं तर परीक्षिती राजाचं चित्र डोळ्यासमोर आलं. म्हटले आता परीक्षिती राजाचा उद्धार केला पाहिजे. परीक्षिती राजा तर बराच दूर गेला होता, पण सांगितलं, अनेक सैनिकांना सांगितलं, जा जिथं भेटेल तिथून परीक्षिती राजाला घेऊन या, त्याचा उद्धार झाला पाहिजे. एका झाडाखाली परीक्षिती राजा शांत बसला असताना आपला डोक्यावरला मुकुट बाहेर काढल्यानंतर डोक्यात प्रकाश पडला. काय? आपल्या हातून भलं मोठं पाप झाले. तोपर्यंत त्याचे सैनिक शोधत तिथपर्यंत आले आणि सर्व प्रकार सांगितला. तुमच्या केलेल्या कृत्याचं फळ म्हणून तुम्हाला 7 दिवसात काय होणार आहे?
सर्पदंश होऊन मरण पावणार आहात असं केल्यानंतर त्यांना आनंद झाला. आता जो मरणार आहे त्याला आनंद कसा होईल सांगा. पण तरी सुद्धा आनंद का झाला. परीक्षित राजाने सांगितलं ऐका माझ्या हातून एवढं मोठं पाप घडलंय. माझ्या अनेक पिढ्या देवदेव धर्माचं साधू संतांचं ऋषीमुनींचं सेवा करण्यात गेलं पण आज माझ्या हातून पाप घडलं. जर ऋषींनी ठरवलं असतं तर क्षणार्धात मला मृत्यू आला असता. क्षणार्धात माझी राख रांगोळी झाली असती. पण त्यांनी माझ्यावर उपकार केलेत. आणखी 7 दिवस का होईना मला काय दिले आयुष्य दिले. आता गेलेल्या आयुष्याचा पश्चाताप करण्यापेक्षा उर्वरित आयुष्य कसं जगावं काय करावं ह्या 7 दिवसाचा कसा विनियोग करावा याचं चिंतन करण्याची मला संधी दिली. आणि मग शमीक ऋषींनी सांगितलं जर तुम्हाला तुमचं 7 दिवसाचं आयुष्य या जगाचं कल्याण करायचं असेल तर काय केलं पाहिजे. श्रीमद भागवताची कथा श्रवण केली पाहिजे. याच्या नुसत्या श्रवणानं सुद्धा आपला उद्धार होऊ शकतो. आता बघा एकाच्या उद्धारासाठी भागवत कथेत शुकमुनींनी सांगितलं म्हणजे माणसं जास्तच असावा मोठा समाज असावा याची गरज नाही. आपल्या कुटुंबाच्या स्वतःच्या हितासाठी सुद्धा आपण या कथेचं आयोजन वैयक्तिकरित्या करू शकतो. अगदी परीक्षित राजासारखंच विलास भाऊंनी सुद्धा स्वतःच्या आत्मकल्याणासाठी श्रीमद भागवताचा हा महायज्ञ संपन्न केला. आणि 7 दिवसामध्ये ज्याप्रमाणे परीक्षित राजाचा उद्धार झाला तसं या कुटुंबाच्या नातेवाईकांचा ज्यांनी ज्यांनी या नाम यज्ञ सोहळ्यामध्ये सहभाग घेतला त्या सर्वांना निश्चित त्याचं फळ प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल.